भिक्षू संघ डॉक्टर राहुल बोधी महाथेरो ज्यांचं आत्ताच उद्बोधक अशी घोषणा झाली ते डॉक्टर मैत्रेय घोष आयुपाल महाथेरो बनते बोधीपाल बरेच वर्षानं ज्यांची भेट झाली आता ते एक महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमचे मित्र भाई गिरकर साहेब, स्थानिक आमदार संजयजी केळकर साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या तरुणांचं मी स्वागत करतो अशासाठी की ते बुद्धिझमच्या मार्गाकडे वळले, संघटित झाले आणि बौद्ध धम्मासाठी आपण काम केलं पाहिजे ही जाणीव त्यांच्यामध्ये जागृत झाली. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जाणीव जागृत होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्म हा विषय त्यांनी चर्चासत्रासाठी ठेवला. तो ठेवताना पुन्हा जो कालखंड निवडलाय तो कालखंड वर्षावासाचा आहे आणि त्यामुळं बौद्ध कल्चर, बौद्ध संस्कृती याबद्दलची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा या मंडळीमध्ये दिसते. मित्रांनो, या निमित्तानं मला कोकणातील एक कवी, ज्या कोकणाला आम्ही अलीकडच्या काळात अपरांत म्हणतो, जे बुद्धकालीन अपरांत होतं, त्या अपरांतातील एक कवी गझलकार बद्दीउज्जमान खावर आपल्या मराठी गझलेमध्ये असं म्हणतात, बद्दीउज्जमान खावर मराठी गझलेमध्ये असं म्हणतात, सिद्धार्थ मी न उरलो, सिद्धार्थ मी न उरलो, ना बुद्ध ही जहालो, सोडून राजवाडा नाहक वनात गेलो. अशी काहीशी अवस्था आपल्या बौद्ध समाजाची झालेली आहे. आणि अशा वेळी आपण बुद्धिझमचा विषय हातात घेऊन या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. मी प्राध्यापक असल्यामुळं 45 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची सवय आहे, पण इथे मला 20-25 मिनिटाचा जो अवधी दिलाय त्या अवधीमध्ये मुख्य विषय जो आहे बुद्ध अँड हिज धम्म, त्या विषयाच्या अनुषंगानंच माझी मांडणी व्हावी असं मला वाटतं. बुद्ध अँड हिज धम्म याची महती काय, त्याचं महत्व काय, त्याचं उपयोजन काय, याबद्दलची बरीचशी माहिती बनते आयुपालजीने आपल्याला दिलेली आहे. मी जो बोलतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म हा जो ग्रंथराज आपल्या हातात दिलाय त्याबद्दल बाबासाहेबांची भूमिका काय, त्यांनी प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय. तर पहिली गोष्ट अशी आहे, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ प्रकाशित झाल्याच्या नंतर जगभरातून या ग्रंथावर टीका झाली. आणि ती टीका अशी झाली की हा बुद्ध अँड हिज धम्म नाहीये, तर हा आंबेडकर अँड हिज धम्म आहे, अशी टीका झाली. पण जसं बनतेजींनी सांगितलं, महापरिनिर्वाणाच्या आदल्या रात्री पूर्ण केलेला हा जो ग्रंथराज आहे बुद्ध अँड हिज धम्म, त्याच्यावर झालेल्या टीकेला उत्तर द्यायला बाबासाहेब हयात नव्हते. आणि त्यामुळं या टीकेला उत्तर देण्याचं काम तसं कठीण होतं. काय सांगायचं होतं की हा बुद्ध अँड हिज धम्मच आहे, पण ते पटवून देण्यासाठी जी योग्यता लागते,
जी डेप्थ लागते नॉलेजची ती त्या काळात इतर कुणाकडे नव्हती आणि त्याच्यामुळं हे कठीण काम होतं. त्याला उत्तर आता कुणी दे, बाबासाहेब हयात असते तर बाबासाहेबांनी निश्चितच उत्तर दिलं असतं. आणि त्याच्यामुळे झालेल्या टीकेमुळे लोकांना असं वाटलं की बाबासाहेबांनी हा जो बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ दिलाय तो त्यांचं स्वतःच काहीतरी आहे, असं त्यांच्या स्वतः मंथनातून चिंतनातून आलेला बुद्ध आपल्या समोर ठेवलाय. पण जर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली बुद्ध अँड हिज धम्मची प्रस्तावना आपण वाचली तर मग आपल्या असं लक्षात येईल बाबासाहेबांच्या काही उद्गारावर. बाबासाहेब असं म्हणतात, पाली त्रिपिटक साहित्य इतकं प्रचंड आहे की हे साहित्य एखादी व्यक्ती एका आयुष्यामध्ये वाचून समजून घेईल अशी शक्यच नाही, कुणालाच ते शक्य नाहीये, असं बाबासाहेबांनी स्वतः प्रस्तावनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते समजून घ्यायचं आहे आणि वाचायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं ख्रिश्चनांचं बायबल आहे, मुसलमानांचं कुराण आहे, हिंदूंची भगवद्गीता आहे, एक हँडी पुस्तक आहे, व घेऊन जाऊ माझ्या धर्माचं तत्वज्ञान या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल. तसं बौद्धांचं काय आहे, तर बौद्धांचा हा जो त्रिपिटक ग्रंथ आहे, तर ज्यांनी पाली केलाय, पालीचा अभ्यास केलाय, सगळ्यांना माहिती आहे. त्रिपिटक याचा अर्थच असा आहे, 3 पेटारे भरून पुस्तकं एकत्रित केल्याच्या नंतर जो एक ग्रंथ तयार होतो त्याला म्हणतात त्रिपिटक. त्या त्रिपिटकाची पुन्हा जी 3 पिटकं आहेत, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, या विनय पिटकामध्ये भिक्षुनी कसा वागायचा आणि कसं वागायचं नाही याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत. सुत्त पिटकामध्ये बुद्धांची काही उदाहरणं आहेत, उद्गार आहेत, गाथा आहेत. आणि अभिधम्म पिटकामध्ये जी मनोविश्लेषणात्मक माहिती आहे ती सगळी त्याच्यामध्ये आहे. ही 3 पिटक आहेत, ही नुसती 3 पिटकं नाहीत, त्यांचे पुन्हा उपविभाग आहेत. सुत्त पिटक जे आहे तर सुत्त पिटकाची 5 निकाय आहेत. या 5 निकायामध्ये खुद्दक निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, ही जी निकाय आहेत ही सगळी निकाय आहेत. पुन्हा त्या खुद्दक निकायाची गिरकरजी 15 पुस्तकं आहेत. त्या 15 पुस्तकामधलं एक पुस्तक आहे धम्मपद, आणि मग त्या धम्मपदाच्या अजून अट्टकथा आहेत. अशा प्रत्येक ग्रंथाच्या, म्हणजे विनय पिटकाची अट्टकथा आहे, संयुक्त निकायाची अट्टकथा आहे, सगळ्या प्रकारचं इतकं प्रचंड साहित्य आहे. तर हे साहित्य एकत्रितपणे एका ग्रंथात कसं देता येईल हा बाबासाहेबांसमोर प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथराज आपल्या हातात दिलेला आहे. आणि मग माझं त्याच्याबद्दल विधान असं आहे, बाबासाहेबांचा जर आपण रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ वाचला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा हिंदू धर्माचा अभ्यास अगोदरच झालेला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा जर ग्रंथ तुम्ही वाचलात तर मुस्लिम धर्माबद्दलची, त्यांच्या कुराणाबद्दलची, त्यांच्या रीतिरिवाजाबद्दलची माहिती बाबासाहेबांना अगोदरच होती. मग बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर 35ला जर ती घोषणा केली असेल तर 56 पर्यंत साधारणतः 21 वर्ष जी घेतलेली आहे, ते माझं म्हणणं असं आहे, आपण काय केलं पाहिजे की इंटरप्रिटेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. जर बाबासाहेब स्वतः म्हणत असतील एका जन्मात एका व्यक्तीला हे सगळं करणं शक्य नाही, मग बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांनी हे सगळं पाली त्रिपिटक जो आहे ते सगळं समजून घेऊन एकत्रित कसं आणलं, एका पुस्तकात कसं आणलं, हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये, त्याच्यासाठी त्यांनी व्यासंग केला, त्याच्यासाठी त्यांनी वाचन केलं, त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांनी केल्या, त्याचं अर्थ निर्धारण केलं, त्याचं इंटरप्रिटेशन केलं. आणि ते इंटरप्रिटेशन म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म. आणि तो ग्रंथ पाली त्रिपिटकाच्या आधारे साकार केलेला आहे. आता पाली त्रिपिटकाच्या आधारे हा ग्रंथ आहे, त्याच्यामुळे तो बुद्ध अँड हिज धम्मच आहे. सुरुवातीला जो प्रश्न उपस्थित झाला होता की हा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्म नसून डॉक्टर आंबेडकर अँड हिज धम्म आहे, तर त्याला उत्तर, सलग उत्तर, समर्पक उत्तर जर कुणी दिलं असेल
तर बाबासाहेबांच्या काळातीलच एक विद्वान भिक्षू होऊन गेले आणि ते भिक्षू आहेत डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी. या डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांनी बुद्ध आणि धम्मचं जे हिंदी भाषांतर केलंय, त्या हिंदी भाषांतरामध्ये भगवान बुद्ध और उनका धर्म हे जे भाषांतर केलंय त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात जर मोठी गोष्ट कोणती केली असेल की बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ लिहिलाय त्याच्यातलं कोणतं प्रकरण पाली त्रिपिटकातून घेतलंय, त्याला आधार दिलाय, त्याला फुटनोट्स दिलाय, त्याला तळटीपा दिलाय. हिंदी ग्रंथामध्ये ज्यांच्याकडे बुद्ध आणि धम्मची हिंदी आवृत्ती असेल त्यांच्या असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी या बुद्ध आणि धम्म मधली जी प्रकरणं आहेत, मग धम्मपदातून काय घेतलं, मध्यम निकायातून काय घेतलं, संयुक्त निकायातून काय घेतलंय, महावग्ग मधून काय घेतलंय, या बारीक सारीक सगळ्या तळटीपा या त्या प्रत्येक लेखाच्या खाली, प्रत्येक चॅप्टरच्या खाली भंतेजींनी दिलेल्या आहेत. आणि त्या भंतेजींनी एवढं प्रचंड मोठं काम केलंय की बाबासाहेबांनी लिहिलेला जो बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांनी स्वतःच्या मनाचा लिहिला नाही, तर तथागत बुद्धांची जी वचनं आहेत पाली त्रिपिटकामध्ये, पालीमध्ये पालन केलेली, संरक्षित केलेली अशी जी वचनं आहेत त्याच्या आधारेच हा बुद्ध आणि धम्म हा ग्रंथराज साकार केलेला आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल 21 वर्ष बाबासाहेब जी घेत आहेत ती 21 वर्ष कदाचित इतर धर्मांचा अभ्यासही केला असेल, पण त्याच्यातला बराचसा वेळ बाबासाहेबांनी पाली त्रिपिटक ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी आणि त्या ग्रंथाच्या बद्दलचा व्यासंग करण्यासाठी इतका वेळ घेतला आणि त्याच्या माध्यमातून इतका सुंदर ग्रंथ तयार झाला. त्याबद्दल भंतेजींची एक सुंदर प्रतिक्रिया आहे. भदंत आनंद कौशल्यांजींची एक सुंदर प्रतिक्रिया आहे. ज्या वेळेला अशा टीका टिप्पण्या होत होत्या त्यावेळेला भंतेजी असं म्हणतात, त्या प्रतिक्रियेमध्ये, प्रस्तावनेमध्ये भंतेजीने असं लिहून ठेवलेलं आहे की आइजैक न्यूटन के बारे में सुनी या पढ़ी एक कहानी है. आइजैक न्यूटन के बारे में सुनी या पढ़ी एक कहानी है. न्यूटन ने गणित का एक बहुत बड़ा प्रमेय है वह सॉल्व किया था, प्रॉब्लम सॉल्व किया था, और वो सॉल्व करने के बाद उस समय बड़े कागज पे उसने वह सॉल्व करके रखा था, लेकिन पास बैठे पीले ने उसके ऊपर शाही की दवात लुढ़का दी. न्यूटनची प्रतिक्रिया एवढीच होती, त्या पिलाकडे बघून असहाय्यपणे, कारण परत ते कोडं सोडवणं गणिताचं फार कठीण काम होतं. न्यूटनची प्रतिक्रिया अशीच होती, तू क्या जाने तूने कितनी बड़ी हानी की है. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात बौद्ध धम्माची आपली वाटचाल चाललेली पाहिली, जर प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या समोर असं जर काय घडलं असतं तर बाबासाहेब सुद्धा असंच म्हणाले असते, तू क्या जाने तूने कितनी बड़ी हानी की है. अशी एकूण अवस्था आहे. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता ह्या बुद्ध आणि धम्म मध्ये पाली त्रिपिटकाचा वापर केलाय, पण बुद्ध चरित्र जे बाबासाहेबांनी सांगितलंय त्याच्यासाठी आधार घेतलाय मध्ययुगीन काळात होऊन गेलेले आचार्य अश्वघोष जे आहेत त्या अश्वघोषांचा आधार घेतलाय. अश्वघोषांचं संस्कृत बुद्ध चरित्र जे आहे त्या बुद्ध चरित्रांचा आधार घेऊन त्यांनी त्याच्या आधारे इथे आपल्या या बुद्ध आणि धम्म मध्ये तथागतांचं चरित्र जे आहे ते चरित्र बाबासाहेब उल्लेख केलाय त्याच्यामध्ये. आणि एवढंच नाही, बाबासाहेबांनी अजून एक कडवट अशी प्रतिक्रिया दिली आहे, आय बिगॅन टू आस्क व्हाय माय फादर नॉट इंट्रोड्यूस अस द बुद्धिस्ट लिटरेचर. मला अशी विचारावंसं वाटतं की माझ्या वडिलांनी माझ्याकडून किंवा आम्हा भावंडाकडून रामायण वाचून घेतलं, महाभारत वाचून घेतलं, सगळं काय वाचून घेतलं, पण त्यांनी आम्हाला बौद्ध साहित्याची ओळख का करून दिली नाही, असा प्रश्न सुद्धा त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब विचारतात. म्हणून मी म्हटलं की बाबासाहेबांच्या या एकूण भूमिका जी आहे बुद्ध आणि धम्म बद्दलची, ती भूमिका
त्या बुद्ध आणि धम्मच्या इंट्रोडक्शनमध्ये, प्रस्तावनेमध्ये हे सगळं बाबासाहेबांनी आणलेलं आहे. म्हणजे तुमच्या हातामध्ये एक पुस्तक असावं, जसं बायबल ख्रिश्चनांच्या हातात असतं तसं तुम्हाला सहजपणे बुद्धाची शिकवण जी आहे ती लोकांना सांगता यावी, लोकांपर्यंत तुम्ही सांगायला पाहिजे, आणि म्हणून बाबासाहेबांनी काळजी घेतली. या तरुणांचा हा प्रयत्न आहे. म्हणून मला अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बाबासाहेबांनी सामाजिक आणि राजकीय आंदोलन करताना अनेकांच्या बद्दल त्यांनी कृतज्ञतापूर्वक उद्गार काढलेले आहेत. ज्योतिबा फुल्यांना त्यांनी गुरु मानलंय, कबीरांना त्यांनी गुरु मानलंय, राजर्षी शाहू बद्दल सुद्धा गौरव उद्गार काढलेत. पण बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म देताना तुमच्या हातात फक्त बुद्धाचेच विचार दिले. इथे मला तुम्हाला इथे बसलेले सगळे या श्रोत्यांमध्ये सुद्धा सगळे विचारवंत आहेत, विद्वान माणसं आहेत. आम्ही जरी स्टेजवर आहे तरी आम्ही काय 30 मार खाण नाहीये, पण तुमच्यामध्ये सुद्धा विचार करणारे लोक आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथ साकार करताना सामाजिक बाबतीमध्ये, राजकीय बाबतीमध्ये जरी त्यांनी इतरांच्या बद्दल कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले असले तरी बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म देताना त्याच्यात विचारांची भेसळ केलेली नाही. मी थांबतो, थोडा मुद्दा एक क्लिअर करतो आणि थांबतो. जसं शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये गुरु नानकजींचे दोहे आहेत, कबीरांचे दोहे आहेत, अगदी आमच्या महाराष्ट्रातल्या नामदेव महाराजांचे सुद्धा 60 अभंग आहेत. बाबासाहेबांना जर वाटलं असतं तर त्यांनी धम्मपदातल्या काही गाथा घेतल्या असत्या, कबीराचे काही दोहे घेतले असते, फुलेंचे काही अखंड घेतले असते आणि भेसळ स्वरूपात तुम्हाला काय दिलं असतं. पण बाबासाहेबांनी ते केलं नाही. बाबासाहेबांनी जे केलं ते शुद्ध स्वरूपातला बुद्ध तुम्हाला दिला. शुद्ध स्वरूपातला ओरिजिनल जो बुद्ध आहे, ओरिजिनल जी बुद्धाची शिकवण आहे ती तुम्हाला दिले. आणि अशा कार्यक्रमातून हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यामुळं भेसळीला कोणत्याही प्रकारची जागा किंवा आपली अक्कल चालवायला बाबासाहेबांनी कोणतीही जागा ठेवलेली नाही. जे काय दिलंय ते शुद्ध स्वरूपाचं दिलंय आणि ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे ती केलेली आहे. वर्षावासाचा कार्यक्रम आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, तथागत बुद्धांच्या काळामध्ये 46 वर्षावास झाले. पहिला वर्षावास हा सारनाथला झाला. पंचवर्गीय भिक्खूंना जो उपदेश केला त्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त म्हणतात. त्यावेळेला पहिला वर्षावास झाला. पण बरेचसे वर्षावास आहे ना, ते बरेचसे वर्षावास हे कुठे झालेले आहेत, तर बरेचसे वर्षावास श्रावस्तीला झालेले आहेत. 21 ते 46 हे वर्षावास श्रावस्तीमध्ये केलंय. सुदत्त म्हणजेच अनाथपिंडकाच्या जेतवन आरामामध्ये त्याने सगळे वर्षावास केले. पण या प्रत्येक वर्षावासामध्ये काय ना काय घडलंय. त्याच्यातल्या मोजक्याच मी घटना सांगतो. त्या घटना अशा आहे की 5व्या वर्षावास चाललेला असताना, 5वा वर्षावास जो चालला होता राजगुराच्या तिकडे, तर तिथे प्रजापिता गौतमी, महाप्रजापिता गौतमी ही भिक्षू संघात सामील झाली आणि भिक्षुणी संघाची सुरुवात तथागतांच्या 5व्या वर्षावासापासून सुरू झाली. 20व्या वर्षावासाच्या निमित्तानं अजून एक महत्वाची घटना घडली आहे. अंगुलीमाल जो आहे त्या अंगुलीमालाला बुद्धांनी इकडे दीक्षा दिले आणि तो हिंसक असलेला अहिंसक तो अंगुलीमाल भिक्षू म्हणून पुन्हा प्रसिद्ध झालेला आहे. आणि अजून एक 20व्या वर्षावासामध्ये महत्वाची घटना घडली. तथागत बुद्ध त्यावेळेला त्यांचा 20वा वर्षावास चालला होता तेव्हा तथागत बुद्ध 55 वर्षाचे होते आणि 55व्या वर्षाच्या वेळेला त्यांनी एक अशी भूमिका मांडली. काय भूमिका मांडली की मला आता एका मदतनीसाची गरज आहे, माझं वय वाढत चाललेलं आहे. त्या मदतनीसासाठी शब्द आहे पालीमध्ये उपस्ताक, पर्सनल अटेंडन्स, PA ज्याला आपण आज म्हणतो. एका उपस्ताकाची गरज आहे. अनेकांना विचारलं, प्रत्येक जण म्हणतो मी होतो मी होतो मी होतो. पण शेवटी मग त्यांनी आनंदाला विचारलं की आनंदा, व्हाय नॉट यू, तू का नाही?
तू काहीच बोलत नाहीस, तर मग आनंद उठले बनते आनंद आणि म्हणाले, तथागत मी तुमचा उपस्थित व्हायला तयार आहे, पण एका अटीवर. माझ्या काही अटी आहेत, माझ्या काही शर्ती आहेत. काय? तर पहिली गोष्ट अशी, ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्ही मला घेऊन जायचं नाही. मग का? तर म्हणे हे बाकीचे लोक मला असं म्हणतील की याला तथागतांबरोबर कुठं कुठं जायला फिरायला खायला मिळतं म्हणून हा तुमचा उपस्थित झाला. तर तसं नाही. जिथे मी नसेन तिथं जो काय उपदेश तुम्ही केला असेल तो मला येऊन सांगायचं. तथागत म्हणाले, मान्य आहे. माझ्या वतीनं किंवा मी जर कुणाची अपॉइंटमेंट घेतली तुम्हाला भेटण्यासाठी, जर शब्द दिला तर त्याला तुम्ही भेटायचं. तथागत म्हणाले, चालेल. तर अशा अटी घालणारा हा आनंद एवढा कोण लागून गेला असा प्रश्न लोकांना पडला. आणि मग तथागतांनी त्या सगळ्या अटी मान्य केल्या. मित्रांनो, त्याचा फायदा असा झाला की दीघनिकाय जे आहे त्याच्यामधले तथागतांचे जे उद्गार आहेत ते जसं विनय पिटक आहे ते विनय पिटक उपालीनं लिहिलंय, पण ते उपालीनं लिहिलंय विनय पिटकातले नियम. तसं सुत्त पिटकातले नियम, दीघनिकाय वगैरे जी काय महत्वाची पुस्तक आहे ते सगळं पुस्तक हे आनंदानं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला 2 वेळा चिठ्ठ्या आल्या, पण माझं कसं आहे, विषयात घुसल्याच्या नंतर तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. तर मी काय हाऊस म्हणून कुठे जात नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी नंतर कधीतरी येईन. तरुणांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये, चुकीचं काय भेसळ स्वरूपात तुम्ही घेऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बाबासाहेबांनी दाखवलेला बुद्ध आणि त्या बुद्धाची जी कल्चर आहे बुद्ध आणि धम्म मध्ये, तीच तुम्ही फॉलो करा. एवढं मी या निमित्तानं सांगेन. मला बोलावल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.